सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. 28 तारखेला बीडमध्ये आपण जात आहे. जे हत्या प्रकरण बीडमधलं गाजतंय त्याविरोधात आपण मोर्चा काढताय. काय नेमकं स्वरूप असणार आहे? काय मागणी असणार आहे? कसं आहे की बीडला सर्वपक्षीय जे पदयात्रा आहे आणि आंदोलन आहे हे जे मी नंतर ऐकलं त्याच्या आधीच आम्ही ठरवलं होतं की 28 तारखेला आपण जायचं आहे आणि पदयात्रा करायची. आता हे सर्वपक्षीय लोक तिथे पोचणार आहेत हे मला माहीत नव्हतं. पण कसं आहे की तो विषय मला इतका इतका गंभीर वाटतोय की इतक्या धडधडीतपणे एका व्यक्तीला तुम्ही नेता मारता मारता म्हणजे कसं अगदी घाण म्हणजे टोकाचं मारलं त्याला आणि त्याचं फेकून देता तुम्ही अशा माणसाला. तर ते सगळे जेव्हा चित्र बघितली ना असं वाटलं की हे काय आहे म्हणजे एक एक पिक्चर्स म्हणजे असे अजून डोळ्यापुढे येतात आणि असं वाटतं की ही मारणारी माणसं ही माणसं कशी असू शकतात. कारण हे हैवान आहेत आणि ह्याला आपण दहशत निर्माण करणं नाही म्हणू शकत. कारण ही एक विकृत म्हणजे दहशतवादी मनोवृत्ती आहे आणि याला कुठेतरी आता थांबवायला हवं. म्हणून आम्ही असं ठरवलेलं की बाबा आपण त्यांच्या घरी जाऊ. आणि मला माहिती होतं की हे सगळे राजकारणी त्यांच्याकडे आधी पोचतील, अमुक येईल तमुक येईल सगळे दाखवण्याचं सांत्वन करण्याचं नाटक करतील. पण जर खरा लढा देऊन त्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला खरंच काहीतरी मोठं उभं करायला हवं असं वाटत होतं. विरोधक तर आहेच आहेत, पण सत्ताधारी काही आमदारांनी देखील हा प्रश्न लावून धरलेला आहे. मात्र जे मुख्य आरोपी आहेत, मुख्य जे सूत्रधार आहेत यामागचे, त्यांना अद्यापही अटक झालेली नाही आहे. कसं आहे 7 पैकी 3 अटक झाली आणि बाकीचे सगळेच अजून बाकी आहेत. पण मला या विरोधी पक्षाच्या लोकांना आज विचारायचं, ते विरोधी पक्षात आज आहेत पण तिथली ही दोन्ही माणसं म्हणजे सुरेश धस असो किंवा जितेंद्र आव्हाड असो, हे आधी जितेंद्र आव्हाड आधीपासून राष्ट्रवादीत आहेत. सुरेश धस याच्या आधी BJPमध्ये जाण्याच्या आधी राष्ट्रवादीत होते. मग त्यांना धनंजय मुंडे काय आहेत किंवा वाल्मिकी कराड काय करतात हे त्यांना माहीत नाही का? म्हणजे हे ते अचानक त्यांना काही साक्षात्कार झाला का? म्हणजे हे एक काय असं लढल्याचं नाटक करतायत, विरोधी पक्ष आहे म्हणून दाखवायचं, लोकांना किती आक्रमकपणे मी लढतोय असं दाखवायचं. पण विषय राहिला बाजूला. आणि खरं तर ह्या सगळ्यांना त्याचा ट्रॅक पण असेल की वाल्मिक कराड गेला कुठे. कोणी म्हणतं नागपूरला होता, कोणी म्हणतं काही दिवस तो पुण्याला होता, आता तर राज्याच्या बाहेर गेलाय असंही ऐकलंय. पोलीस करतायत काय आणि यंत्रणा करते काय आणि यांच्याकडे सगळ्यांकडे त्याची माहिती देखील होती. हे जेव्हा सगळं कळतं ना तेव्हा वाईट वाटतं की हे विरोधी काही नाही आहेत, हे सगळे राजकारण करतात, दुसरं काही नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जे नागपूरला नुकतंच अधिवेशन झालं त्यावेळी सांगितलं होतं की तो नागपूरमध्येच आहे, पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा किंवा पोलीस मला देखील विचारत नाही आहेत मी अशा पद्धतीची माहिती देऊन. मला एक सांगा, अंबादास दानवेला पोलिसांकडे जायची काय गरज वाटली नाही का? पोलीस मला विचारत नाहीत, पण तुम्ही पोलिसांकडे का गेला नाहीत? तुम्ही जाऊन माहिती देऊ शकला असतात किंवा तुम्ही सरळ थेट त्या फार्म हाऊसवर पोचू शकला असतात पोलिसांना घेऊन, त्यांना अटक करा तात्काळ. पण हे राजकारण आहे, हे ते सगळे ड्रामा करत असतात आणि त्यांचा ड्रामा बघून लोक थकत कशी नाहीत मला याचं आश्चर्य वाटतं. संतोष देशमुख यांचं हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर बीडमधले अनेक खुनाचे जे काही आरोप होतात आहे किंवा खुनाचे प्रयत्न झालेले असतील किंवा वेगवेगळे विषय जे आहेत ते समोर येतात आहे. बीडमधली भयानक परिस्थिती जी आहे ती समोर आली. मी 2011 पासून बीडमध्ये लढते आहे. अनेक विषयांवर जालना, बीड, परभणी या सगळ्या ठिकाणी मी खूप लढायचे. म्हणजे आधी राजेश टोपेंविरुद्ध लढले, जयदत्त क्षीरसागर विरुद्ध लढले, सुरेश धस विरुद्ध लढले आणि त्यांच्या जेव्हा ते चारा घोटाळा करायचे, जमीन घोटाळे करायचे, पाणी मिळू द्यायचे नाहीत लोकांना, पाण्याची तिथे टँकर लॉबी चालायची, ह्या सगळ्या विरुद्ध जेव्हा लढले होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी तडकाफडकी सुनील केंद्रेकरांची बदली केली होती तेव्हा आम्ही तिथे ठिय्या आंदोलन देऊन त्यांच्या बदलीत म्हणजे त्यांना तात्काळ इथे परत रिइन्स्टेट करा म्हणून बदली आम्ही तिथे ठिय्या आंदोलन देखील केलं होतं. पण तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते आणि ते इतके चांगले, म्हणजे आजही मला त्यांच्याबद्दल एक राजकारणी म्हणून खरंच खूप आदर आहे. आणि ते तसे चीफ मिनिस्टर होते म्हणून आम्ही बरंच काही करू शकलो आणि परत सुनील केंद्रेकरांना तिथे रिइन्स्टेट करू शकलो. पण तेव्हापासून मी ऐकत होते की बीड म्हणजे मिनी बिहार आहे. आता मिनी बिहारनी आता बिहारचा बाप झाला आता, कारण बिहार सुधरत चाललंय आणि कुठेतरी असं वाटतंय की बीडची परिस्थिती आता बिहारला कधी लोक म्हणतील की इथे बीड होत चाललंय.
म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि गेल्या 10 वर्षात मी 14 पासून 24 पर्यंत वाल्मिक कराड हे प्रकरण कसं वाढत गेलं हे तिथल्या अधिकाऱ्यांकडनं जेव्हा कळतं की त्याचा तेवढा इम्पॅक्ट आधी 14 पर्यंत नव्हता, 14 ते 24 ह्याची जी ॲस्ट्रॉनॉमिकल वाढ झाली आहे या व्यक्तीची आणि त्याच्या दहशतीची, की लोकांकडनं जमिनी बळकावणं, त्यांना मोबदले न देणं, त्यांच्यावर दादागिरी करणं, तिथे दहशत निर्माण करणं, जसं त्यांचे ते कैलाश फड हवीत फायरिंग करताना आपण बघितले. ते काय त्यांचा तो छोटासा मुलगा निखिल फड, ज्याला म्हणजे खरंच शेमड्या मुलासारखा तो एवढा चिंटू मुलगा आहे, पण त्याच्या हातात सुद्धा पिस्तूल आणि तो ते स्टाईलनी मिरवतोय. तर असं बघून वाटतं की बाबा कुठेतरी हे थांबायला हवं, नाही तर आताची पिढी ही फक्त दादागिरीच्या मार्गाने जाईल आणि मग नको ते आपण आपल्या महाराष्ट्राला करून सोडू. तर हे सगळे, कारण काय होतं की एक छोटीशी गोष्ट सांगते. एक वर्ग असतो, त्याच्यात पहिले 2-3 मुलं डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स होतात, त्याच्यानंतर जे अकाउंटंट होतात, क्लार्क्स होतात, खालचे जे असतात ना गाळ ज्याला आपण म्हणतो, जे बॅकबेंचर्स असतात ते गुंड असतात आणि ते हळूहळू मर्डर करून मग राजकारणात जातात. आणि जो पहिला आलेला असतो ना त्याच्यावर ते राज्य करतात. ही दुर्दैवी आता सत्य कथा आहे आपल्या या लोकशाहीची. आणि ही गुंडगिरी जी आहे ना, आता जे जे जातात हे याच्यापैकी आत्ता शपथ घेतलेल्या मंत्र्यांपैकी 288 जे आमदार निवडून आलेत, त्याच्यापैकी 118 आमदारांवर सिरियस केसेस आहेत, क्रिमिनल. म्हणजे त्याच्यात मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, रेपसारखे जर असले तर यांच्याकडनं आपण अपेक्षाच काय करू शकतो? हे काही अगदी चांगलं काही लोकहिताची कामं करतील, चांगल्या योजना राबवतील, देशाला एक विजन देतील, ही जर अपेक्षा आपण केली तर आपण वेडे आहोत हे आपल्याला समजून घ्यायला हवं. या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती थेट आरोप होतात आहेत. तुम्ही देखील अनेक ट्विट केलेले आहेत ज्यामध्ये धनंजय मुंडे असतील, त्यांच्या पत्नी असतील किंवा व्यावसायिक त्यांची जी काही भागीदारी आहे ती पण उघड होते. कसं आहे की जेव्हा आपण लढायला सुरुवात करतो ना, पहिले लोक म्हणतील की हां पण ते ठीक आहेत, असतील त्यांचे कार्यकर्ते, वाल्मिक कराड त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांचं आणि धनंजय मुंडेचं काय घेणं देणं. तर ते दाखवण्यासाठी मी पहिला सगळा सर्च केला, तेव्हा कळतंय की यांच्या बरोबर कंपन्या आहेत. म्हणजे जगमित्र शुगर्स आणि व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या 2 कंपन्या त्यांच्या एकत्र आहेत. मग कंपन्यांमध्ये काय झालं की त्या दोघांनी डायरेक्टरशिप एक्झिट केली होती, पण राजश्री धनंजय मुंडे आज तगायत त्या कंपनीवर डायरेक्टर आहेत. हे जेव्हा कळतं तेव्हा ते म्हणतील हां पण त्यांनी एक्झिट केलं आहे ना, मग काय संबंध आहे. म्हणून मी त्यांच्या जमिनीचे डिटेल्स काढले. तर ती जगमित्र शुगर्स जी फॅक्टरी त्यांनी सो कॉल्ड दाखवली आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ती पूस नावाच्या गावी जी अंबेजोगाई तालुक्यात येते, त्याचे मी डिटेल्स काढले महाबुल एक वेबसाईटवरनं. तर त्याच्यात सरळ सरळ दिसतं आहे की त्यांच्या जे जमिनीचे सातबारे आहेत 21, 22, 34, 35, 36, 37 हे 6 सातबाऱ्यांवर वाल्मिक कराडचं पण नाव आहे आणि धनंजय मुंडेंचं पण नाव आहे. याच्यावरनं आपल्याला दिसतंय की कंपन्या एकत्र, आर्थिक व्यवहार एकत्र, जमिनी एकत्र, दहशत एकत्र, राजकारण एकत्र. म्हणून मग त्यातनं आता बरं ते बघत असतानाच त्या कैलाश फडसारखे जे गन्सचे व्हिडिओ माझ्याकडे काही काही लोकांनी पाठवले, ते बघून म्हटलं की ह्याच्याकडे एवढ्या गन्स आणि त्यांच्या त्या मुलाकडे, एवढ्या छोट्याशा मुलाकडे गन. ते बघून मी अर्ज केला की मला गनचे बीडमध्ये किती आहेत त्याचे डिटेल्स पाठवा. त्याच्यातनं कळतं की 1222 शस्त्राचे परवाने हे फक्त बीडमध्ये आहेत. आणि हे एवढे कशासाठी, म्हणजे एवढी दहशत आहे तिथे. आणि हे आपण म्हणतोय ते अधिकृत फिगर्स आहेत, तर अनधिकृत किती असतील. आणि ह्या सगळ्याचा आपण विचार केला तर असं वाटतं की दहशतीचं एक जे ॲटमॉस्फिअर आहे ते तयार करणं, लोकांना दहशतीखाली आणणं, म्हणजे एखादा साधारण घरातला माणूस असेल तर तो घाबरून जाईल, गळून जाईल की यांच्याकडे जर आता कराडसारखी लोकं आली की तुमची जमीन आम्हाला हवी आहे देऊन टाका, तर त्यांना काही म्हणजे सही करण्याशिवाय दुसरा मार्गच नसतो. त्यांनी पैसे दिले तर ठीक, नाही दिले तर जीव वाचला असं म्हणायची जेव्हा पाळी येते. कारण मला गेल्या 2-3 दिवसात इतक्या प्रचंड प्रमाणावर फोन आलेत, लोकांचं तेच म्हणणं आहे की दहशत करून आमच्याकडनं आमची सगळी प्रॉपर्टी लुबाडली गेली आहे. म्हणून मी ठरवलं की आपण तिथे राहून तिथल्या लोकांना भेटून जोपर्यंत हे सगळं आपण ठीक करण्याचा प्रयत्न जो करत नाही, वाल्मिक कराडला अटक आणि धनंजय मुंडेचा राजीनामा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी बीडमध्ये राहणार, याच्यात काही शंका नाही. याच प्रमुख मागण्या आणि बिलकुल बिलकुल. कारण जेव्हा आपण 1222 शस्त्र परवाने, मग मी ताबडतोब एसपींना तिथे लिहिलं की हे 1222 कशासाठी,
की आज अमरावतीसारख्या ठिकाणी 243 आहेत, परभणीमध्ये 32 आहेत. मग बीडला अशी काय गरज लागली की त्यांच्याकडे 1222 परवाने देण्यात यावे, आणि दिले असतील तर त्यांना खरंच त्याची गरज आहे का याचं असेसमेंट व्हावं, आणि नसतील तर हे सगळे कॅन्सल करून टाका. ज्यांना अगदी त्याची गरज आहे अशाच लोकांना फक्त हे परवाने मिळाले पाहिजेत. मग हे सगळं आता त्यांनी पण त्याच्यावर ॲक्शन घेतली. त्या कैलाश फडवर काल गुन्हा देखील झाला. अशी जेव्हा बातमी ऐकली बरं वाटलं, कारण असे ऑफिसर्स पाहिजेत आपल्याला, जे अगदी बोटावर मोजण्या एवढे आता चांगले उरले आहेत. कारण पोलीस यंत्रणा पण आज बघितली आपण, एक त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसला राजेश पाटील हा त्या सुदर्शन गुलेबरोबर जाऊन रेस्टॉरंटमध्ये गप्पा मारतोय, खातोय. मग हे जर पोलीस यंत्रणांनी अशी कामं केली तर जनतेची कामं कोण करणार? जनता आज पोलीस स्टेशनमध्ये जायला सुद्धा घाबरते. कारण मी गेले जर FIR करायला तर समोरून माझ्यावर क्रॉस FIR केला जातो, आणि हे करवणारे ही पोलीस यंत्रणा आहे. हे जेव्हा आपल्याला सगळं कळतं तेव्हा असं वाटतं की पोलिसांना सुद्धा स्वतःची डोकी ठिकाणावर आणण्याची गरज आहे, किंवा जे गृहमंत्री आहेत त्यांनी काहीतरी करून ही सिस्टम सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. पण आत्ताच्या घटकेला आपण बघतोय, हे गृहमंत्री गेले 7.5 वर्ष, 10 पैकी 7.5 वर्ष हे गृहमंत्री होते, तरी पण त्यांच्यात काहीही बदल झाला नाही आहे. तो बदल घडवण्यासाठी लोकांनी आता लढायला हवं. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरचा मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.